जालं पन्मूलमकैते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अभिभाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की माते व्यकामाच विमूढ भावो दृष्ट्वा रूपं घोरमिद्रुं ममेदं व्यपेत विप्रीतमना पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य। 49वा श्लोक आहे, 11वा अध्याय आपला जो चालू आहे त्यातल्या बऱ्याचशा ओव्या आपल्या झालेल्या आहेत. म्हणून विश्वरूप लागे लाग येतीचे भय नेघ नेघ हे वाचून अन्य चांगण मनी काही. अर्जुनाला उपदेश केलेला आहे भगवंतानी की हे अर्जुना तू तुझ्या चित्तामध्ये भीती निर्माण करू नको, कारण विश्वरूप लाभेस लाग. वास्तविक तू विश्वरूपाची प्रशंसा करायला पाहिजे होती, पण प्रशंसा तर सोडून दे, पण तुझ्या चित्तामध्ये भीती उत्पन्न झाली म्हणून व्हायला पाहिजे नाही परंतु झाली. हे वाचून अन्य चांगलं म्हणे काय, हे विश्वरूपापेक्षा दुसरं काही चांगलं नाही, विश्वरूपच चांगलं आहे हा देवाचा अभिप्राय आणि अर्जुनाचा अभिप्राय खराब आहे. असे दोन वेगवेगळे भाव तयार झालेले म्हणून तो घाबरला आणि त्याने ते विश्वरूप जे भगवंत दाखवत होते ते बंद केले. विश्वरूप म्हणजेच विराट रूप आहे. विराट रूप आणि विश्वरूप हे भेद नाही तर एकच आहे. विराटाचाच भाग दाखवाय, पण विराट किती आहे, ज्याच्या जसं म्हटलं की तुझे निढळी कोटी चंद्र प्रकाशे, तुझ्या ह्याच्यात कोटी चंद्र प्रकाशे असा तुझा प्रकाश, किंवा तुझ्या पोटामध्ये काय म्हटले अनंत ब्रह्मांडे उदरे हरी हा बालकनंद, ज्याच्या उदरात अनंत ब्रह्मांड राहतात. ब्रह्मांड काय आहेत तर स्थूल देह आहे. ब्रह्मांड हा भगवंताचा स्थूल देह आहे आणि असा स्थूल देहाचा आकार किती आहे, अनंत आहे. अनंत आहे स्थूल देह त्याचा अनंत आहे. आणि विश्वरूप कशाच्या अंतर्गत आहे, ते स्थूल देह म्हणजेच विराट म्हणतात त्याला. इकडे वेदांताच्या भाषेमध्ये विराट, हिरण्यगर्भ आणि ईश्वर असे 3 शरीर ईश्वराचे आहेत. जसे मानवाचे 3 शरीर, मानवाच्या या वरच्या शरीराला विश्व म्हणतात, तैजस आतल्या शरीराला म्हणतात आणि प्राज्ञ हे कारण शरीराला म्हणतात. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे आपले बी 3 शरीर आहेत. हे वरचं जे शरीर दिसतं ह्याला काय म्हणतात विश्व. याच्या आतमध्ये जे यंत्रणा राबवली जाते सूक्ष्म देहाची त्याला काय म्हणतात तैजस. हा ते सूक्ष्म आहे. आणि तिसरा जे आहे ते त्याचंही कारण म्हणजे त्याला कारण देह असं म्हणतात. तसे ईश्वराचे 3 शरीर, ईश्वर म्हणजेच कारण शरीर, दुसरं आहे ते सूत्रात्मक किंवा हिरण्यगर्भ, आणि तिसरं जे आहे ते वैश्वानर किंवा विराट अशी नाव आहेत त्यांची. आता विश्वरूप होतं ते विराटाचाच भाग होता. आता भगवंताने विश्वरूपाला दाखवायला सुरुवात केल्यावर विश्वरूप आहे कसं तर ते अति भयान आणि उग्र आहे. आतापर्यंत जसं तुम्ही एखाद्या छोट्या दुकानात शिरला आणि छोट्या दुकानात त्याचे माल बी कमीच असतो, काही एवढा माल नसतो, पण मग आता त्याच्या पुढे प्रसंगच असतो की या मानवाला म्हणजे त्या माणसाला म्हणजे गिरायकाला पटवून काहीतरी एखादा आपला आयटम विकायचा म्हणतो. त्याच्यातला मग तो म्हणतो की बास म्हटले फक्त ही एकच साडी, त्याकडे तेवढीच असते, मग ही पहा घ्या साडी म्हणजे अशी दाखवली.
पहा मग तो काय त्याला त्याचंच वर्णन करत बसेल, कारण त्याच्याजवळ माल नाही दुसरा, म्हणून तो तेवढाच. तर त्याच्यात आहे माल, पण तो दाखवल्यावर परत गिरायकच गेलं. तो जर नाही म्हटला तर ते लगेच दुकानातून बाहेर. म्हणून हळूहळू मग तो जसा दाखवेल. आता तेवढं दुकान, त्याच्यापेक्षा जर मोठं दुकान असेल तर तो म्हणतं याला आपण स्पेशल कोट्यामध्ये एक तरी त्याला ते कापड देणार. म्हणून त्याला नंतर तो म्हणून तो असा खुशाल दाखवत असतो, हे घ्या हे घ्या, हे इकडून पडलेला असतो तिकडून पडलेला असतो माणसाच्या नजरेत. तरी त्याच्यातले माणसं काही पारखी राहतात, ते म्हणजे हे काय बरोबर नाही, दुसरा आहे का, ते म्हणजे आहे दुसऱ्याचं. मग असं करा, ते वरच्या खोलीत जा, तिकडे वर तिकडे गेला की तिथे काय नाही, हेच आहे. तिथले जाऊन तिथं, पण त्याला बाहेर जाऊन द्यायचं. अर्जुन बाहेर गेला ना दुकानातून, अर्जुन विश्वरूपाच्या दुकानातून बाहेर पडला, हे भगवंताला काळजी. म्हणजे ते म्हणजे असं बरोबर नाही वाटलं की बाप एवढं मोठं, त्याने किती मोठं दुकान आहे हे, पण त्याच्यात भगवंताने काही आत्ताशी काही माल दाखवलेला होता, सगळा दाखवून झाला नव्हता. आणि मग जसं मग एखादा फारच मोठा मॉल असेल, त्या मॉलमध्ये म्हणजे काय नुसता साड्यांचाच मॉल असं झाला, दुसरा आयटम नाही. तर मग त्याच्यामध्ये किती फिरले तरी आता आहेत मोठी मोठी दुकानं, शॉप तयार झाले. मग त्याच्यामध्ये गेल्यावर तिथे माणूस आहे, त्याला तिथे आवडीचा निवडीचा विषय आहेच. आता विश्वरूपाची आवड अर्जुनाच्या चित्तात नाही, आणि नसताना त्याला मालाची विक्री करणं भगवंताला अवघड झालेलं. आणि म्हणून घ्यायना देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर देव न लगे साठवणीचे रुंदले जाशी, तसा प्रकार झाला. त्या या ठिकाणी अतिशय सुंदर असं रूप. पण आता हे अर्जुनाची भूमिका बघा, आपला विषय झालेला आहे. अगा समुद्र अमृताचा भरला आणि अवसात वरपडा झाला, मग कोणी अति ओसंड्याला बुडी जेल. म्हणून कोणीतरी या अमृताच्या सागरात, दृष्टांत माऊली सांगतात का हो, अमृताचा सागर मारेल का? नाही मारेल, पण मूर्खपणाने मारेल. सागर आहे ना, बुडलं मेलं तर असा कोणी एखादा मूर्ख म्हणेल ना, तरी सोन्याचा डोंगर येसना न चले हा थोर, कारण तो घेऊन जाता येत नाही मोठा असल्यामुळे. अशा म्हणून या वेर करणे घडे. अहो पण सोन्याचा आहे ना. दैव चिंतामणी लिहायचे की हे ओझे म्हणून सांडीचे, कामधेनू दवडीचे न पोसवे म्हणून. दोन दृष्टांत. चिंतामणी चिंता हरण करतो तो, त्याचं काय ओझं असावं का? कारण ही बी चिंता आहे ना, ओझ्याची चिंता आहे ना, आणि ते हरण कोण करेल? चिंतामणीच करेल. हे कळालं पाहिजे. कामधेनू आहे म्हणजे हिला बराच खायला लागतं, ती काय जर्शी काय थोडीच आहे. कामधेनूचं पोषण कसं काय करेल? ती कामना निर्माण केली की निर्माण होईल खायला. मुळात तिला काय खायला आणायची, मका वैरण तयार करायची काही गरज नाही. चंद्रमा आलिया घरा म्हणजे रिगे करीतोसी उभारा पडितोसी दिनकरा सत्परता सर. दोन ओव्या आल्या चंद्रमा आणि सूर्याचा दृष्टांत. चंद्रमा काय उभारा करतो का? पण कोणी उभारा करतो म्हणून हाकलून दिला, किंवा सूर्याची छाया पडते, सावली पडली कोणाची? सूर्याची पावली कशी पडेल? तेव्हा पडणारच नाही, पण मूर्खपणाने पडू शकते. तेव्हा तुझी बी अवस्था अशीच झाली. हे सगळे दृष्टांत कोणाला लावले? अर्जुनाला. का लावले? विश्वरूपाचा धिक्कार केला त्याने, नको म्हटला हा. मग वास्तविक चांगला आणि खराब याच्यातली आवड निवड व्हायला पाहिजे ना. म्हणून उत्कृष्ट माल असून सुद्धा त्याचा नकार देणारा हा अर्जुन. तेव्हा माऊली ज्ञानोबरायांनी सुंदर दृष्टांत देऊन हा विषय रंगवलेला. आणखी तैसे ऐश्वर हे महातेज आणि हाता आले आहे सहज. हे ऐश्वर्य, विश्वरूपाचा ऐश्वर्य योग सहज हाताला आलेला आहे. पण सहजच म्हणावं का नाही? काय हो, असं काय पुण्य आहे त्या अर्जुनाची? त्याच्या हाताला सहज लागलं, पण की तर तुझं गजबज व्हावी का? तुझ्या चित्तात अशा प्रकारची गलबल व्हावी का? नाही व्हावी. परिनेरसीचं गावंडिया काय कोको आता धनंजया, अंग सांडोनी छाया अलिंगितो सीमा. अरे विश्वरूप सोडून दिलं आणि छाया म्हणजे चतुर्भुज रूपाला आलिंगन द्यायला चालला.
विश्वरूपा आता तुम्हाला मागाशी आतापर्यंत विषय सगळा संपलेला आहे किंवा तुम्ही ऐकलेला आहे की विश्वरूप या पदाचा अर्थ आहे विराट रूप आणि विराट रूप हे अत्यंत व्यापक आहे. भगवंताचं व्यापक रूप आहे आणि व्यापक आहे आणि विराट आहे म्हणून भीतीदायक. मागे नाही ते पुढे ओवी टाकलेली ना, हे रूप जरी घोर विकृत आणि थोर असं माऊलींनी ओवीस टाकले. हे अत्यंत घोर आणि विकृत असं रूप आहे, याच्यात काही शंका नाही. पण तुला घाबरण्याचं काय कारण आहे? कारण तू माझा खास भक्त आहे आणि हरीच्या दासा हरीच्या दासा हरिदाही दिशा ते बरोबर आहे. मला काय म्हणायचं होतं, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही राहिलं. हरीच्या दासांना भीती वाटण्याचं कारण काय? हरीच्या दासाला भीती वाटण्याचं कारणच नाही, कारण त्याने सर्वस्वाने जबाबदारी कोणावर टाकलेली आहे? त्या भगवंतावर टाकलेली आहे. पण ज्याने सर्वस्व वाहिलेलं आहे, सर्वस्व टाकलेलं आहे, त्याला घाबरण्याचं काय कारण आहे? आणि अर्जुन मात्र घाबरतो. म्हणून भक्ताच्या पोटी पुण्यवंत जरी असला तरी भक्ताच्या पोटीत जसे वेगवेगळे प्रकार पडतात त्याच्यामधला हा एक प्रकार आणखीन झाला की पुण्यवंत पण घाबरला. तुम्हाला गेल्या वेळेस एक दृष्टांत दिला होता कोणाचा? भक्त प्रल्हाद पुण्यवंत, कारण त्याच्यासाठी स्पेशल अवतार घेतला भगवंताने. हिरण्यकशिपूचा स्वतंत्र स्पेशल अवतार त्याच्यासाठी घेतला. पण तो पुण्यवंत, पण पुण्यवंत पण अर्जुनासारखा नाही. म्हणजे भित्रा नव्हता तो. आता तिथेही भयंकरच रूप होतं, अकराळ विकराळ रूप जे केलेलं होतं, झालेलं होतं. हा परिच्छिन्न होतं थोडंसं, पण तरी सुद्धा अकराळ विकराळ होतच ना. म्हणजे असं असताना भक्त प्रल्हाद घाबरला नाही, मग अर्जुन कस काय घाबरतो? तोही पुण्यवंत जरी असला तरी त्याच्यासारखा नाही. म्हणून प्रत्येक भक्तांच्यात हे भेद आहेत बरं का. प्रत्येक भक्तामध्ये इतके भेद आहेत. निर्भयता प्रत्येकाची भिन्न भिन्नच आहे. कोणाची कशी आहे, कोणाची कशी आहे. पुण्यवंत नाही असं नाही म्हणायचं, त्याला पुण्यवंत आहे, पण निर्भयतेमध्ये कुठेतरी कमी जास्तपणा आहे. काही घाबरतात, काही म्हणजे जसे ते म्हणत असतात नेहमी, तात्या म्हणतात ना, माझे पाय आहेत ते हरणासारखे आहेत आणि चित्त जे आहे ते सशासारखे त्याच म्हणजे एका जागेवर बसत नाहीत म्हणून हरणासारखे पाय आणि स्वभाव असा जरा हळहळी म्हणून सशासारखं काळीच आहे असं म्हणतात. चला अर्जुनाचं बी काळीच थोडंसं अशाच प्रकारामध्ये आलेलं आहे. चला परिनेनसीचं गावंडिया, हे गावंडिया म्हणजे गावंढाळ. गावंडिया पदाचा अर्थ गावंढाळ, हे गावंढाळा. आता गावंढाळ हा एक प्रकारची शिवी तशी पाहिली तर, पण ही जरा उच्च कोटीची शिवी आहे. लोक शिव्या द्यायला लागलो, काय शिव्या देतील सांगता येत नाही, म्हणजे इतक्या खाली जाऊन शिव्या देतात. पण माऊली ज्ञानोबरायांच्या तोंडात शिवी नावाचा प्रकारच नाही. ज्याची वाणी शुद्ध असते त्याच्यात मुखात कधी शिव्या नसतात, आणि ज्याच्या मुखात शिव्या असतात त्याच्या अंतःकरणाचा सारा काही बोलताना तर प्रत्येक शब्दाला पुढच्या वाक्याला एक एक शिवी बोलतात. व्यवहारातली लोक जर पाहिली यांच्याकडे म्हणजे ऐकण्याच्याही पलीकडच्या कॅपॅसिटीज राहतात, ते थांबू सुद्धा नाही तिथे, कारण वाणी अति अशुद्ध बनलेली त्यांची. काय करणार आहेत? तेव्हा आपण माऊली ज्ञानोबरायांची ही अति उत्कृष्ट शिवी कोणती? एक प्रकारची गावंढाळ, अरे गावंडिया. आणि त्याचा अर्थ आपण केला होता पुष्कळचा, की जे प्राकृत किंवा हेंद्रे असा शब्द प्रयोग केला होता ना आपण पूर्वी. माऊलींनी त्याला हे प्राकृत हेंद्रे केवी ओळखती, माझं केवी ओळखते असं म्हटलेलं होतं. तेव्हा काय कोप आता धनंजय, मी कशाला तुझ्यावर आता काय काय म्हणून तुझ्यावर रागावं बाबा, माझी मलाच कळा. कोणाला? भगवंताचं डोकं बंद पडलं. काय कोप आता धनंजय, अंग सांडोनी छाया आलिंगित सीमा. अरे हे जे दिसतंय ना वरचं कोणतं? चतुर्भुज रूप, द्विभुज रूप, हे वरचं आहे. आणि अंतर जर खरं विराट रूप कोणतं असेल तर माझं शरीर कोणतं आहे? तुला माझ्या विराटाची ओळख झाली का? नाही झाली. तुला चतुर्भुजाची ओळख आहे, ती खरं माझी ओळख नाही. तिथं म्हणले एक प्रकारची छाया आहे. मग खरं कोण आहे? विराट आहे. आता विराट कसं असेल? तुम्हाला आता ह्याला दृष्टांत देऊन सांगतो, ऐका बरं. तुमचा फोटो काढला, ते बी जुनाट काढला,
आणि तुमच्या आत्ताच्या रूपात म्हणजे एकदम लहानपणाचा फोटो काढला असा आणि तो असा पुढे आणून दाखवला तेव्हा हे का हे कोण आहे कोणी कुठं पण मुलगा दिसतोय बा कोण अहो म्हणजे माझा फोटो आहे तुमचा आहे मी फारच लहान आहे म्हणजे हा तुम्ही असं ओळखूच नाहीत म्हटले याच्यामध्ये विशेष करून जर 25-30 मधला जर असेल त्यावेळेसचा आणि नंतर 50-50च्या आसपासचा फोटो काढला तर माणसं ओळखू येत ते येतच नाही ते म्हणले ते काय कोणाचा फोटो आहे बा तसा म्हणजे त्याच्यामध्ये जसा भेद पडत गेला फरक पडत गेला किंवा फोटो आणि तुम्ही यांच्यामध्ये काय भेद आहे ना मुख्य फोटो आहे का मुख्य शरीर आहे शरीर मुख्य आणि फोटो ही त्याची छाया आहे कोणाची त्या फोटोची छाया म्हणजे फोटो आहे तो फोटो आहे मुख्य शरीराची छाया फोटो आहे मग फोटोवर प्रेम करावं का माणसाला खाऊ पिऊ घालावं फोटोला उदबत्त्या ओवाळल्या ते म्हणजे वा हो बरोबर आहे फोटोला उदबत्त्या ओवाळल्या अहो माणूस जिवंत आहे त्याला खायला घालावं का नाही ते तसं न करता किंवा फोटो पुढं नारळ फोडला हार घातला काय कामाचा बरोबर ते जिवंत माणसावर प्रेम पाहिजे का फोटोवर पाहिजे जसा इथे जसा भेद तयार झाला अगदी तसाच विराट रूप हे विराट जे स्वरूप आहे ना ते ओरिजिनल आहे आणि चतुर्भुज जे आहे ना ती त्याची छाया चतुर्भुज छाया कशी केली मी तुम्हाला सांगितले दृष्टांत पटवून असा सांगितला की तो फोटो सारखा आहे ते आणि त्याच्याही पेक्षा खाली जाऊन द्विभुज रूप आहे जे विराट रूप आहे त्याला सहस्त्रबाहू जे विष्णू रूप आहे त्याला चतुर्भुज आहे आणि कृष्ण रूप आहे ते द्विभुज आहे कृष्ण रूपाला 2 हात आहेत भगवान विष्णूंना 4 हात आहेत आणि विश्वरूपाला हजारो हात आहेत खरं कोणतं आहे बुवा मग आता खरं कोणतं आहे हे तुम्हाला पाहायला जायचं असेल तर थोडासा सत्यत्ववाद आणू आपण कशाच्या उपाधीला धरून सत्यत्ववाद असा आणू रामानुजादी मतांचा आधार घेऊ आपण की आत्ता सुद्धा दिसणारा हे जे वरून शरीर दिसतंय माझं याला वेदांत शास्त्रामध्ये विश्व असं म्हटलेलं आहे याला काय म्हणतात विश्व असं म्हणतात किंवा स्थूल शरीर असं म्हणतात आपल्या सरळ भाषेत म्हणतात मग स्थूल शरीर याची किंमत जास्त आहे बरोबर आहे ना म्हणजे आपल्याला ज्या वेळेला ज्ञान करून घेतलं जातं तेव्हा स्थूल शरीराचंच करून घेतलं जातं एखाद्या माणसाची ओळख करून दिली तर त्याला फोटोवरून करून दिले तर ते म्हटले बा कुठतरी पाहिल्यासारखं वाटतंय पण असं ते नाही ओरिजिनल मनुष्य समोर आला ते म्हणले हे पहा हे असे हे जे दिसत आहेत ना हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत हे असे समोर पण ते बरोबर ते ओळखलं त्यांनी बरोबर आहे का मग त्यांच्या मुख्य शरीराची ओळख करून दिली आता इथे सुद्धा 11व्या अध्यायात विश्वरूपाची ओळख करून दिली अर्जुनाला विश्वरूप दाखवून हे माझं विश्वरूप आहे आणि तुला भाग्यवशामध्ये ते पाहायला मिळाले कारण एरवी आत्तापर्यंत असं संपूर्ण नाही कोणी पाहिलं जेवढे अवतार आहेत तेही विश्वरूपाचेच एक पार्ट आहेत म्हणजे जेवढे अवतार आहेत ते त्याच्यात त्याचे भाग आहेत पण तुझ्या नशिबाने तुला अख्खं पाहायला मिळाले पण अर्जुनाची चित्तवृत्ती व्याकुळ झालेली आणि त्याच्यामुळे मग तो इच्छा काय करतो की चतुर्भुज रूप पाहावा देवा हे सहस्रबाहूचं रूप नको मला म्हणून अंग सांडोनी छाया आलिंगित सीमा हे नवे जो मी साचे येत मन करोणी या काचे प्रेमधर्सी अवगुणीचे चतुर्भुज जे अर्जुना अरे जे कच्च आहे ना म्हणजे याच्या ठिकाणी तू काच मन केलेलं आहे कच्च ठेवलंय वास्तविक जे पक्व आहे त्या ठिकाणी तुझं कच्चेपणा पाहतोयस तिथे म्हणजे विश्वरूपाविषयी तुझ्या मनात कच्चेपणा आहे वास्तविक ते पक्केपणा व्हायला पाहिजे आणि चतुर्भुज रूप आहे ना ते कच्च आहे पक्क कोणतं आहे आता याच्यातून पहा आता सीझन चालू आहे तुमचा आंब्याचा है ना आता कैऱ्या लागलेल्या अजून पक्क्या झालेल्या नाही पण या आंब्याचं कैऱ्यांचं पक्क रूप कोणतं आहे जो आंबा आहे तो म्हणजे ओरिजिनल मुख्य ह्याला म्हणतात का आंबा आता तुम्हाला एखाद्याला माहित नाही त्याला कच्चं रूप कच्ची कैरी दाखवली हा आंबा
तो म्हणे मग ह्याच्यातून तर रस बी निघाना, हे तरी एकदम आंबट आहे. ते म्हणले मग त्याचंच नाव हे कच्च आहे. चतुर्भुज रूप कसं आहे? कच्च आहे. लक्षात ठेवा बरं. चतुर्भुज रूप कच्च आणि त्याच्याही पेक्षा खाली असलेलं द्विभुज रूप त्याहून कच्च. आणि मग पक्क रूप कोणतं आहे? विश्वरूप. तेव्हा जे हे नवे जो मी साचे येत मन करुणी आकाचे प्रेमदर्शी अवगणीचे चतुर्भुजाचे या रीती चतुर्भुज हे जे आहे ना चतुर्भुज रूप आहे ना ते उगाच काहीतरी अवगणी म्हणजे सोंग आहे. सोंग असा विषय घेतला होता आपण. तरी अजूनवरी पाहता सांडी सांडी हे व्यवस्था ये विषय अनास्था करीसी जणी. म्हणून तरी सुद्धा अजून एकदा शेवटचं सांगतो मी तुला की तुझी हे चित्तामध्ये असणारी अनास्था ज्या आहे ना ती टाकून दे आणि व्यवस्था धर. सांडी सांडी हे व्यवस्था मनात निर्माण केलेली ही जी स्थिती आहे व्यवस्था म्हणजे भीतीची आणि ती टाकून दे. आणि ये विषयी अनास्था जी धरलेली आहे ती नको ठेव. म्हणजे अनास्था टाकून दे आणि आदर कर. उलटे अर्थ करायचे आस्था धर. हे आता कसे झालेलं याच्याविषयी मला कळत नाही का तेव्हा. हे रूप जरी घोर विकृत आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. हे जरी विकृत असेल घोर असेल थोर असेल व्याप मोठा असेल तरी सुद्धा तुझ्या चित्तात याच विषयी प्रेम असू दे. तुझ्या चित्तात उदासीनता निर्माण होऊ देऊ नको. आता हे भगवंत सांगतायत. तर याला असं आहे जीवकृत बुद्धीने जर विचार करायला लागला तर त्या ठिकाणी काय होतंय या मुख्य रूपाला पाहता येणं संभवनीय नाही असं म्हणायचं आहे. तू जर जीवकृत बुद्धीने म्हणून तुला मी दिव्य दृष्टी दिली. फक्त तुला चित्त भक्कम करावं लागेल पाहायला. बाकी काहीच करायचं नाही. घाबरण्याचं कारण नाही. त्याचा तुझ्याशी काडीचाही संबंध नाही. तिथे जेवढ्या काही गोष्टी घडतायत कुठे विश्वरूपामध्ये जे बदल घडतायत किंवा उत्पत्ती स्थिती आणि नाश प्रतीला येत आहेत त्याचा तुझ्याशी काडीचाही संबंध नाही. तू त्याच्यावर भिन्न आहेस. तुझा नाश होणार नाही. आणि मग तुला फक्त पाहायचंय ते काय होईल ते होईल. त्याच्यावरून ते कसं आहे तटस्थ आणि भिन्न आहे. बऱ्याच वेळेला माणसं घाबरतात का तर समोरचं दृश्य पाहून घाबरतात. काही लोक तर कोणाच्या अंत्ययात्रेला बी जात नाही. ते म्हणजे आपल्याला भीती वाटते. काही माणसं आहेत भित्री लोक राहतात असे ते म्हणजे ना तर लांबून पाहतात तेव्हा आपल्याला भीती वाटते. तुम्हाला कसे तुम्ही मेले का? तुम्ही नाही मेले. दुसऱ्याचं मेलेलं तेही पाहायला तुम्हाला धाडस नाही. आणि जगातले सगळे पदार्थ तर नाशवान एकामागे एक चाललेलीच आहे. त्याच्यात शरीर रूपी तुमचाही एक वस्तू आहे तिचाही नाश होईल. तुम्हाला पाहावं तर लागेल. जे ज्या वेळेला संपूर्ण जगतात उत्पत्ती स्थिती आणि नाश हे सगळं पाहिलं जातं त्यावेळेला भित्रे लोक जसे पाहत नाहीत तसा अर्जुन सुद्धा भित्रा बनलेला आहे. हा भित्रा हे एक स्वभावच आहे. काही माणसं जे भित्रे आहेत काही लोक धीट असतात ना एकटेच राहतात. काही देणं घेणं नाही. त्याची चित्तवृत्ती इतकी निर्भीड झाली. अज्ञानाने निर्भीड असणं वेगळं आणि ज्ञानाने निर्भीडता असणं वेगळं. त्याच्यातले भेद येतो. म्हणजे अज्ञानाने निर्भीड असं पाहू आपण आपल्याकडे शस्त्र आहे कोणाला तर पाहिजे हे अज्ञानातले निर्भीड. आणि ज्ञानातला निर्भीड ज्ञानाने त्याला कळालेलं हे विश्वरूप उत्पन्न होत आहे नाश पावतंय हे काय करेल मला. आणि मी तर सच्चिदानंद ब्रह्मच आहे. तर हे ज्ञानातला निर्भीड. निर्भीडता अशी तयार व्हावी. निर्भीडता अति निर्भीड एकटे राहण बरोबर आहे ना. हिने वारसा हक्कच आहे निर्भीडतेचा. मागून आलेली ते पुढे पुढे चाललेली. तेव्हा आणि व्हायला पाहिजे निर्भीड व्हायलाच लागेल ना तुम्हाला. पर्याय काय? समजा भित्रेपणा ठेवला तुम्ही पर्याय काय? म्हणून असा काही निर्भीड झाला. तेव्हा हे चला हे रूप जरी घोर विकृत आणि थोर तरी कृतनिश्चयाचे घर हेची करी. हेच तुझा निश्चय हो दे एकदाचा की हे खरं रूप आहे. विराट रूप हेच खरं रूप आहे. त्याला याच्यासाठी माऊली ज्ञानोबरायांनी काही दृष्टांत वापरले. कसं म्हणतात की याच विश्वरूपाला कृतनिश्चयाचं घर कर.
हा सिद्धांत झाला. त्याला दृष्टांत येतो ऐका. कृपण चित्तवृत्ती जैसी रोणी घाली ठेवया पासी मग नुसतेची देहेसे आपण असे. म्हणजे कृपण मनुष्य, लोभी मनुष्य, जो चिकट असतो पैशाला, धनाला चिकट असतो, कुठे अजिबात खर्च करत नाही, नुसता साठा तयार करून ठेवतो, कोणाला खाऊ नाही घालणार, पिऊ नाही घालणार, स्वतः बी खाणार नाही, उपाशी मरल, पण ती पैसे गोळा करून ठेवेल, पैशाला पैसा, पैशाला पैसा. आणि मग तो जरी इकडे तिकडे फिरायला गेला तरी सुद्धा त्याची चित्तवृत्ती कुठे राहते? म्हणून तर तो धनावरती पहिली म्हटले नाग घेऊन बसायचा. असे हांडे पुरलेले होते पहिले लोकांनी, धन पुरलेलं. आणि मग ते पुरलेल्या धनावरती म्हणले कोण बसलेले? तर म्हणले सर्प राहतात, नाग राहतात. हे कुठून जाऊन बसले तिथे? त्याचा त्या धनावरती आसक्त बुद्धी होती म्हणून त्याच्या त्या योनी तिकडे गेल्या. त्याला आसक्त करून त्या खालच्या योनीमध्ये टाकलं, त्याला जमिनीमध्ये. आणि तो त्याच्या जन्म घेणे लागे वासनेचं संगीत तिथं जुळतं. ते आपाप कर्म जर तसा असेल तर त्याला गेला तो सर्पादी योनीमध्ये. पण कृपण मनुष्य जसा धन जिथं ठेवलेलं आहे तिथं त्याची चित्तवृत्ती अखंड फिरत राहते. अगदी त्या पद्धतीने हा दृष्टांत झाला बरं. त्या पद्धतीने तुझ्या चित्तवृत्तीला विश्वरूपाचं घर कर, विश्वरूपाच्या ठिकाणी तुझी चित्तवृत्ती राहू दे, असं म्हणणं कोणाचं आहे? आणि नुसते त्या पद्धतीने तू काय कर, आपली चित्तवृत्ती कर, तिथे ठेव. पुढचा एक दृष्टांत येतो की का अजात पक्षी या जवळा जीव ठेवणी अविसाळा पक्षीने अंतराळा माझी जाय. का अजात पक्षी या ज्याला पंख फुटलेले नाहीत त्याचं नाव अजात पक्षी. मग जीव ठेवणी अविसाळा, अविसाळा म्हणजे घरट, घरट्यामध्ये जीव अविसाळा ठेवणी म्हणजे जीव घरट्यामध्ये ठेवणी. कोणाच्या जवळ? अजात पक्षी या जवळा जीव अविसाळा ठेवणी पक्षिनी अंतराळा माझी जाय. पक्षिनी अंतराळ म्हणजे आकाशामध्ये उडते. घरट्यामध्ये पिल्ला असतात, मग पिल्ला असतात, ती उडून गेली, पक्षीनी उडून गेली, ती परत माघारी आली नाही, असं होत. उलट ती ज्या वेळेला पक्षातून त्या घरट्यातून बाहेर पडते त्यावेळेलाही तिच्या चित्तात पिल्लूच असतं. गार हिंडे आकाशी चित्त तिचे, पहिली कविता होती नाही? हा, गार हिंडे आकाशी तिचे चित्त तिच्या पिल्लापाशी. नामदेवरायांचा एक अभंग सुद्धा आहे. हा, पक्षीनी चारी अशी जाय, एक अभंग आहे ना नामदेवरायांचा. त्या पद्धतीने पक्षी बाहेर जरी पडला तरी निघतानाच पिल्लाला चित्तात घेऊन जातो, किंवा त्या पक्षिणीचं चित्त सगळं घरट्याजवळ राहतं. बाहेर चारा गोळा करताय, परत त्या ठिकाणी येते, ते पक्षी येते, परत तिकडे तिकडे जात नाही. तसे तुझी चित्तवृत्ती जरी बाहेर गेली तरी जाऊ दे, पण चित्त मात्र विश्वरूपाच्या जवळ राहते. विश्वरूपाला सोडू असा भगवंताचा आग्रह आहे. आणि अर्जुनाने सोडलेला आहे, चित्त तिथून बाहेर काढलंय म्हणून आग्रह आहे. आणि मग भगवंताचं काय नडलंय त्याच्या वाचून? अरे आजपर्यंत मी कोणाला दाखवलं नाही. एक गिराईक आलं, ते गिराईक सुद्धा माघारी चाललेलं आहे. म्हणून देवाला असं वाटतंय की याला तरी पूर्ण विश्वरूप दाखवावं, म्हणून अर्जुनाला पूर्ण विश्वरूप पाहता आलं. एका दृष्टीने अपूर्ण ठरलेला आहे, कारण त्याने मध्येच कट मारलेला आहे. विश्वरूपाला बंद करा, बंद करा आणि चतुर्भुजी रूप दाखवा. म्हणजे बंद करा म्हटल्यानंतर अजून माल पुढं तर मी तर तुम्हाला सांगितलं, एखाद्या मॉलमध्ये जर इतका माल असतो तर कृष्णरूपी मॉल किती मोठा आहे, विश्वरूपाचा मॉल किती मोठा आहे, त्याच्यामध्ये काय काय भरलेलं होतं. आणि अर्जुनानं एक दालन सुद्धा पाहून नाही झालं, अजून अशी अनेक दालनं उभी म्हणजे उघडायची होती देवाला. चला जाऊ द्या, पुढे एखादा आणखी नंतर दाखवतील कोणाला तरी विश्वरूप. पण विश्वरूप पाहणं सामान्याचं काम नाही, हे अगदी उघड झालं. अति धैर्यवान पुरुषाचंच काम आहे. किंवा 100% धैर्यवान आणि 100% पुण्यवान. पुण्य पाहिजे ना तेवढं. 100% प्रेमवान, देवावर प्रेम करणारा, हाच विश्वरूपाचा अधिकारी. चला दुसरा दृष्टांत येतोय. नाना गाय चरे डोंगरी.
परिचित्त बांधिले वत्से घरी. नाना गाय डोंगरी चर. नाहीतरी गाय चरायला कुठं जाते? डोंगरावरच जाते. मी डोंगरावरती गाय चरायला गेली. काय म्हणतात त्याला? गोठा म्हणा किंवा वाडगा. आमच्याकडे वाडग एक शब्द आहे. तुमच्याकडे आहे का? जोड्याला गोठा वाडगा असं म्हणतात. वाडगा म्हणजे असा गुरं बांधायची जागा. कसं आहे का? गोट तालीचा असेल कशाचा दगड बांधलेली, पण गुरं बांधायची गोठा म्हणतात. वाडग वेगळे. आमच्याकडे वाडग म्हणजे ज्या ठिकाणी गोठा बी असतो जनावरांसाठी चारा ठेवायचं. बरोबर. तर त्याला वैरणीच्या गंजी लावलेल्या आणि जनावर सुद्धा बांधायची जागा एकच असते. वरून छत असतच असं काही नाही. त्याचं नाव वाडग. आणि ज्या वेळेला निवारा केलेला असतो त्याचं नाव असा फरक आहे. मग आता त्याच्यामध्ये गाईला सकाळी धारा काढल्यावर ती बांधून ठेवून नाही चालत. मग तिला बाहेर काढली तिला नाईलाजाने वासराला सोडून जावंच लागतंय. चारा खायचा आहे ना. आणि मग तिथून गाय निघाली तरी ते हांबरत चालते किंवा मागाशी पाहते. म्हणजे तिच्या वासरावरती तिचं एवढं प्रेम असतं. दिवसभर तर ते भरा 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 खाते. ते गायचं खाणं वेगळंच राहतं. कारण तिला माग जायची ओढ असते. आणि दिवसभरात सुद्धा कधीतरी असे ते इकडे तिकडे पाहून हांबरत असते. कारण तिला तिथं त्याची आठवण येते त्या वासराची. म्हणजे तिचं चित्त कुठं राहतं? नाना गाय तरे डोंगरी परी चित्त बांधिले वत्से घरी. जिथं घरी वत्स वासरू बांधलेलं आहे तिथं तिचं चित्त आहे. तैसे प्रेम येतीचे करी स्थानपती. तसा अर्जुना तू स्थानपतीच्या ठिकाणी चित्त. स्थानपती कोण? विश्वरूपाचा. त्या ठिकाणी तुझं चित्त एकाग्र राहू दे. आणि मग जरी वेळ आली जायची चित्ताला, कारण चित्तवृत्तीचा एक स्वभाव आहे. कोणता? चंचलता. एका जाग्यावर चित्त कधीच थांबत नाही. हा त्याचा स्वभाव आहे. पण तरी सुद्धा आवडीच्या बाबतीत विश्वरूपाची आवड धर. आणि थोडं बाहेर फिरून आलं तरी चालेल असं म्हणायचं. समजा तुला जाऊन यायचं असेल इकडून तिकडून तरी तू विश्वरूपाच्या ठिकाणी उदास होऊ नको. नवीन कपडे आणताना माणसाची जशी त्या कपड्यावरती आसक्त बुद्धी आणि प्रेम असतं. म्हणून तो त्याला फार जपू ठेवतो. आणि नंतर एकदा दोनदा तीनदा चारदा नंतर तर ते कुठे बी घालायला सुरुवात करतो. म्हणजे कशाला घातले? आता कुठं नवीन राहिले. याचं तर फार वापरून बोणं झालं म्हणतात ना. तुम्ही काय म्हणता? ते जेवढा झालं मग त्याला पण गाड्या बी घालत नाही नंतर. हे असं केलं ते म्हणजे काय पहिले ठेवत होते तुम्ही त्याला. पण जे विश्वरूप नित्य नूतन नवं आहे याच्या बाबतीत असं काय करू. काय म्हटलं? तर इथे नित्य प्रेम धर. त्या विश्वरूपाचं नित्य प्रेम धर. कारण ते मुख्य शरीर आहे बाबा. तेव्हा 2-3 दृष्टांत असे मागून आले. आणि त्या दृष्टांताच्या द्वारे माऊली ज्ञानोबराही काय देत आहेत? कृपणाचा दृष्टांत दिला. कृपण व्यक्तीचं धनावर चित्त असतं. पक्षीने पिल्लाजवळ चित्त ठेवते घरट्यात. किंवा गाय डोंगरावर चरली तरी वासरावर तिचं प्रेम असतं. देणवेचे चित्त. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळ. तुकोबरांचं एक प्रमाण. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येतं सांभाळित. तर तेव्हा संतांच्या विषयी दिला. तेव्हा जीव ठेवणी आविसाळा. नाना गाय चरे डोंगरी परिचित्त बांधले वत्से घरी. तैसे प्रेम येतीचे करी स्थानपती. या विश्वरूपी स्थानाचा जो मालक आहे त्याच्याच ठिकाणी किंवा ह्या शरीराच्या ठिकाणी तू काय कर? प्रेम धर. एर वरचे लेणी चित्ते बाह्य सख्य सुखापुरते. सुखापुरते म्हणजे भक्ती सुखापुरते. एरे म्हणजे दुसरं. कारण याची बी रूप आहेत नानी. येरे
नुसतं विश्वरूपच याचं रूप आहे असं नाही. अवताराच्या राशी तो उभा विटेवर. याचे तर अवतार अनेक अवतार झाले. आणि मग येरे म्हणजे हे अवतार. त्या अवताराच्या ठिकाणी चित्त बाह्य सुखापुरतं घेऊ. बाह्य सुखापुरता म्हणजे तो अवतार झाला त्याच्या वेळेला आनंद वाटावा. कृष्ण अवतार म्हणजे वा 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 छान आहे. असा देवडा चरणी वाजवितो वेणू. हा म्हणजे फार सुंदर. गोकुळाष्टमीला कृष्ण अवतार बरोबर आहे. आता रामनवमी आली, राम अवतार. वा म्हणजे काय वा काय सुंदर असं शरीर आहे. सुंदर दिसायला मूर्ती किती सुंदर आहे. राम प्रभूंची मूर्ती असं. पण हे सगळे जे आहेत ना याच्या ठिकाणी चित्तवृत्ती गेली तरी मुख्याला सोडू नका. मुख्य काय आहे? हा विश्वरूप मुख्य आहे. म्हणून इतरही अवतार किंवा ज्या दशावतार मुख्य आहेत, कस्य मत्स्य वराह आदी करून जेवढे अवतार बाकीचे सगळे हे सुद्धा हे सुद्धा त्यांनी बुडीत काढले आणि एका विश्वरूपाच्या ठिकाणी ठेवायला सांगितले. आता शिवाची अशी भूमिका आहे, या विश्वामध्ये अनेक त्याचे अवतार आहेत. त्याच्यातही अनेक, जसं आता तो देव म्हणून जो तयार झालेला आहे, तर अनेक देव म्हणून पाणाला आलेला आहे. तोच आहे. इंद्र चंद्र महेंद्र तोच आहे. इंद्र सुद्धा तोच आहे. सगळे देव तोच आहे. पण त्याची रूप परिच्छिन्न रूप आहे. म्हणून तुम्ही त्या रूपात आता तुमचं ज्या रूपावर त्याचं प्रेम असेल, आवड आहे, पण तिथे चित्तवृत्ती कायमची न ठेवता मुख्य विश्वरूपाकडे घेऊन ये. कारण मुख्य विश्वरूप हे मुख्य आहे. याला अजून एक भाग आहे पहा. विश्वरूपातूनही तुम्हाला लयरूप चिंतन तयार करता येईल. जगात अनेक देव आहेत, ते त्याचेच रूप आहेत झाले. ते सगळे रूप विश्वरूपाच्या अंतर्गत झाले. आणि विश्वरूप हे विराटाच्या अंतर्गत. विराट हिरण्यगर्भाच्या अंतर्गत. हिरण्यगर्भ ईश्वराच्या अंतर्गत. तुमची वृत्ती कुठे नेली? ईश्वरा स्वरूप आहे. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी याला कारण ब्रह्म असं म्हणतात. आणि जे रूप दिसतात त्याला कार्यब्रह्म असं म्हणतात. जे रूप दिसत आहेत ही कार्यब्रह्माच्या अंतर्गत आहेत. आणि या कार्यब्रह्म कधी असतं आणि कधी नसतं, त्याचं नाव कार्यब्रह्म आहे. आणि जे नित्य आहे ते कारण ब्रह्म आहे. तुम्हाला विषय झालेला आहे सगळ्या शास्त्रामधला. म्हणून उपासकाची बुद्धी ही कारण ब्रह्मापर्यंत पोचली पाहिजे. म्हणून त्याच्या उपासनेला आता इथे तरी विराट विश्वरूपापर्यंत आणलेली, म्हणून विश्वरूपाला मुख्य केलं. पण त्याच्याही पेक्षा पुढे जर गेला तर हे विश्वरूपाच्याही पलीकडे, त्याच्या पलीकडे काय आहे असा प्रश्न आत्ता नाही तयार झाला. मी तुमच्या समोर मांडला किंवा त्याच्या पलीकडे काय असेलच ना. कारण विश्वरूपच शेवट आहे असं आम्हाला शास्त्रात दिसत नाही. विश्वरूपाच्या पलीकडे तोच हिरण्यगर्भ सूत्र आत्मास्वरूप मीच आहे असं म्हटले ना. ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं तोच मीच आहे. आणि त्या सूत्रात्मा किंवा हिरण्यगर्भाच्या ही अंतर्गत मी ईश्वर म्हणून. जगात धर्म अनेक आहेत पण देव एक आहे हे कळा. जगात धर्म अनेक आहे, लोकांना देव बी काय कळाना आणि कशाचंच काय, कारण अभ्यास करतच नाहीत ना. याचं शास्त्राचं चिंतनच आहे कोणाकडे. लोकांना पोटापाण्याचंच पडलेले, त्याच्यातच त्यांचं आयुष्य गेलेले. पण याच्याकडे लक्ष द्यायला कोण आहेत? मग आमचे साधू मंडळी आहेत ना, हे जे फोटो बसवलेले ते सगळे त्याचं चिंतन केलं त्यांनी. आणि आपल्यासारखे जे आहेत त्यांनी पोटापाण्याचं चिंतन केलं. म्हणजे ह्यांनी चिंतन केलं. काय चिंतन केलं तर मग कारण ब्रह्मापर्यंत पोचले. म्हणून तुम्हाला हे सगळ्या साधू संतांच्या ज्या कथा आहेत ना फार सुंदर सुंदर आहे. यांना खरं ईश्वर रूप दर्शन रूप झालं. आणि आकार जे आहेत इथेच म्हटलेलं होतं, आता हे म्हटलं होतं हे आमचं सोंग आहेत ना, ती सोंग ओळखू आली पाहिजेत. नाही तर सोंगालाच खरं म्हणतात है ना. कारण ते तुकोबर आहे तुका म्हणे नटदाय भोग भोगनी प्रमाण सोंगाचं प्रमाण अवघीचं सोंगे धरली येणे नारायण.
या नारायणाने अवघीच सोंग धरलेली आणि मग सोंग धरलं म्हणजे ते तात्पुरतं असतं, ते काय कायमस्वरूपी नसतं. म्हणून मुख्य काय ईश्वर रूप हे मुख्य, ईश्वर स्वरूप हे मुख्य आहे. भक्तीचा उपासनेपर्यंत आपण पोचलो. आणि भक्ताची ही भूमिका असली पाहिजे. ज्याने ईश्वराला जाणलं त्याने देवाला जाणलं, ज्याने ईश्वराला न जाणता आकाराला जाणलं त्याने देवाला जाणलेलं नाही. आणि त्याने ते आकार जरी फार श्रद्धावान असतात, माणसं फार श्रद्धावान असतात, नसतात असं नाही. काही जे आकाराची भक्ती करणारे, काही गणपतीचे उपासक गणपतीच्या फार श्राद्ध धरून, चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे गणपतीला, पण त्याला गणपती कळाला का? जो तुकोबऱ्यांना गणपती कळाला तो त्या बाकीच्या ह्यांना नाही. हे आपले नुसतेच सुख करता दुःख हरता वार्ता वेगळा तिथपर्यंतच थांबतो. लाडू मोदकाचा घाल तुकोबराय बोलतात आणि दर्शन कोणाचं दाखवतात? गणपतीच. त्याला अधिकार म्हणतात बरं. म्हणून गणपती हा गणेश. अहो व्यास महर्षींनी ज्या 18 पुराणं केली ना, त्या 18 पुराणामधला अर्थ कळायला पाहिजे. ते काय आहे तो तात्पर्य काय? शिवपुराणात शिवजींचं श्रेष्ठत्व सांगितलं, विष्णू पुराणात विष्णूचं सांगितलं, गणेश पुराणात गणेशाचं सांगितलं, देवी भागवतात देवीचं सांगितलं. अजूनही अनेक भागवतं झाली, त्याच्यात वेगवेगळ्यांची उपासना सांगितल्या. आणि मग त्या उपासना त्या म्हणले की नाही नाही आम्ही यायचे, तुम्हाला शंकर बी कळाना, तुम्हाला गणपती बी कळाना, देवी बी कळाना. तुम्ही जोपर्यंत कारण ब्रह्मापर्यंत जाणार नाही तर तोपर्यंत तुम्हाला देवच कळणार नाही. तर त्या अशा पद्धतीने हळूहळू चित्तवृत्ती चिंतन करता करता ईश्वरमय जोपर्यंत होणार नाही. जसं तुकोबऱ्यांना कळालं म्हणून तुकोबऱ्यांनी गणेशाला पाचारण, त्या चिंतामणी देवांनी गणेशाचे भक्त होते. चिंतामणी देव चिंचवडचे, चिंचवड गावचे. पण त्यांना गणेशाला पुढे बोलवता आलं नाही, पाचारलं त्यांनी. पण गणेश काय ते म्हटले, आमच्या भक्तीमध्ये काही दम नाही. आपल्या भक्तीत दम तयार होईल कसा? तो गणेश साधारण आकृतीचा नाही, नुसता वरून दिसतो, सोंड आहे, मोठी ढेरी आहे, असा आहे तसं, ते वरचं रूप झालं. हो तुम्ही काय जाणलं त्याला? तोच काय आहे? कारण ब्रह्म आहे. गणेश कारण ब्रह्म आहे, भगवान शिवजी कारण ब्रह्म आहे, देवी कारण ब्रह्म आहे. नुसती देवी नाही, आकार कसा आहे, मुखवटा कसा आहे, काय हे फार बरोबरचे झाले. आणि ती देवी आहे कोण? नाही ना, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, मोह महिषासुर मर्दनाला गोनी. त्याच्या वर्णन करताना अनादि निर्गुण देवीचं मूळचं स्वरूप काय आहे? अनादि आहे, निर्गुण आहे. अशी देवी कळाली तर देवी प्रगट झाली. तर त्या देवीची भक्ती करणाऱ्याने मोक्ष मिळाला नाही का? मिळाले ना. रामकृष्ण परमहंसासारखे त्याच्यामध्ये आले, पण त्यांना देवी कळाली. आणि बाकीचे काय ते नुसते आकारावर बसलेले, त्या आकारावाल्यांना काही नाही. म्हणून सगळे आकार नाश पावतात आणि आकारातला जे कारण ब्रह्म आहे ते शेष राहतं. पण आता आकारामधलं बी आकार तुम्हाला नेले तर कुठपर्यंत जावेत? विश्वरूपापर्यंत जावेत का नाही? आता नाही आपल्या नशिबाने विश्वरूप पाहायला मिळालं, पण ऐकायला मिळालं. पाहायला जरी नाही मिळालं तरी माऊलींनी दाखवलं, उभं केलेलं आहे, भगवद्गीतेने उभं केलेलं आहे, आपल्याला ऐकायला मिळालं. ऐकायला मिळालं तरी ठीक आहे, काय अडचण नाही. कारण पाहायलाच पाहिजे असा काही नियम नाही, ऐकून सुद्धा तृप्ती होते. तर त्या चला एरा वरचे लेकडे चित्ते बाह्य सुख सख्य सुखापुरते. हे अर्जुना तू असं कर,